नाशिक मधील सिन्नर जवळील आडवाटेवरील आड किल्ला हा त्या काळचा टेहळणीचाच किल्ला होता, तर आपण आज त्यालाच भेट देणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी रोशन खांदे तुमचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती। तर आज आपण किल्ले आड या किल्ल्यावरती आलोय आणि किल्ले आड या किल्ल्यावरती येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आडवाडी यावं लागतं आणि पाठीमागे इथं आश्रम आहे। इथून आपल्या इथं वरती जायचा रस्ता दिसतोय, तर पाठीमागे पाणी टाकी दिसते। आड किल्ल्याचा प्रकार हा गिरिदुर्गमध्ये तर श्रेणी सोपी आणि किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 3500 फूट तर पायथ्यापासून साधारण 900 फूट आहे। किल्ल्यावर येणाऱ्या पाऊलवाटेला सगळीकडे चुना लावलेला आहे, त्यामुळे वाट चुकायची अजिबात शक्यता नाही। मित्रांनो, आपल्याला या कातळकड्याला खेटून चालत जायचंय, काय अवघड नाहीये। अल्ट्रावाईड मध्ये शूट केल्यामुळे बाजूचा परिसर खोल दिसतोय, पण तेवढा तो खोल नाहीये। बाहेर लागले माथ्यावर आल्याला आपल्याला एक पाण्याचं टाकं लागतं, त्याचं पाणी पिण्यायोग्य नाहीये। तर हे टाकं बघून आपण आता पुढे जाणार आहोत। एकूण 4 टाके माझ्यामध्ये आणि एकही पाणी शुद्ध नाहीये। मलाच काय वाटलं तर माझा आवाज इको होतो म्हणजे होतं थोडं ना। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आहे, 4 पाणी टाके, पाणी स्वच्छ नाही आहे। त्याच्यावरती एक शिवपिंड आहे, तिथे आणखी काही पाणी टाके। मित्रांनो, तरी तर मला गुहा असेल असं वाटतंय त्या कोपऱ्याला, तर ती बघायला चाललोय आपण। आय थिंक बरोबर आहे, कारण की त्या पायऱ्या बघता तुम्ही खाली, पायऱ्या उतरून आपल्याला इकडे गोवा लागते, ते पुढे एक पाणी टाक आहे, ते बघून या आधी चला। ऐकलं होतं आवड पायऱ्या पण एवढं काय आवडत नाही। मित्रांनो, आपण त्या गुहेपाशी आलोय आणि माझ्या पाठीमागे तुम्ही गुहा बघताय। आडदेवी म्हणताय, त्यानंतर पुढे आल्यानंतर पाणी टाक आहे, त्यात पाणी नितळ दिसतं बघतं।
टाक्यामध्ये फक्त पाणी तर दिसतंय, त्याच्या पुढे पण काही नाही वाटत आहे. हा किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. औंढा, मसोबागड, पट्टागड, कळसुबाई, बितनगड आणि पाठीमागे बघाल तर डुबेरा, नंतर सोनगड, पर्वतगड आणि उत्तर बाजूला बघाल तर बौला वगैरे हे सगळे किल्ले दिसतात. मित्रांनो, आपल्या इथं काही वास्तूचे अवशेष दिसत आहे. ते बघून आल्यानंतर इथं समोर एक समाधी दिसते, ती बघूया आपण. आणि थोडे पुढे आल्यानंतर इथं वाड्यांचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी आपल्याला वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात आणि पाण्याची टाके पण खूप आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करत आहोत. तर अशाच काही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर पुन्हा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.